नांदेड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या कविता मुळे आणि उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड झाली आहे। भाजपाच्या महापौर उपमहापौर पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी 50 मत मिळाली। शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी भाजपा पाठिंबा दिला। शिवाय एका अपक्ष नगरसेविकेने महापौर उपमहापौर निवडणुकीत भाजपाला मतदान केले। एमआयएमच्या उमेदवारांना 14 मत मिळाली तर काँग्रेस वजा वंचित आघाडीला 15 मत मिळाली। राष्ट्रवादीचे 2 सदस्य या निवडणुकीत तटस्थ राहिले। विशेष म्हणजे भाजपाने नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीत एकूण 81 पैकी 45 जिंकत इतिहास घडवला आहे। पहिल्यांदाच भाजपचा महापौर आणि उपमहापौर देखील ठरला आहे। निवडीनंतर महापौर कविता मुळे आणि उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। यावेळी भाजपकडून निर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यात आल्या। पहिल्यांदा नांदेडमध्ये बीजेपीचा महापौर बसलाय, काय प्रतिक्रिया? सर, मला अतिशय मनापासून आनंद आहे की जे परिश्रम भाजपच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतले, नांदेडच्या जनतेने आम्हाला साथ दिली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकसित भारताची कल्पना जी देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने राज्यामध्ये संघटनात्मक दृष्ट्या लक्ष दिलं, रवींद्र चव्हाणांची साथ चांगली मिळाली आणि राज्यामध्ये मोदी साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता विकसित नांदेडचा रोडमॅप जो आम्ही तयार केलेला आहे त्याला लोकांनी शिक्कामोर्तब करून आगामी पुढील 5 वर्षाची पायाभरणी करण्याकरता आम्हाला बहुमत दिलेलं आहे आणि आम्ही त्याची पूर्तता संकल्पनाम्याप्रमाणे करणार आहोत। याच्यासाठी लोकांची साथ मिळाली, त्याबद्दल लोकांचे धन्यवाद मानतो। सर, काय कानमंत्री तुम्ही महापौर उपमहापौरांना? मी त्यांना त्याच म्हणून स्टार्ट अर्ली, गो स्लोली आणि रीच सेफली, म्हणजे वेळेवर सुरू करा, व्यवस्थितपणे काम करा आणि आपलं ठरले त्याप्रमाणे गोल अचीव करा। सर, फॉर्म्युला काय ठरला? 2.5 वर्षाचा, 6 वर्षाचा? नाही, असं आम्ही ठरवलं आहे की 5 वर्षामध्ये किमान 4 महापौरांना संधी द्यावी, असा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। चर्चा आम्हाला करायची आहे आमच्या कोर ग्रुपमध्ये, परंतु सर्वांना संधी द्यावी अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे। आईसारखी माया आणि घरासारखी छाया। सो जयश्री जयस्वाल मॅडमचे मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल सर्व सोयीयुक्त, सुसज्ज व सीसीटीव्ही कॅमेरायुक्त प्रशस्त इमारत। इयत्ता 11वी व 12वी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम, डायनिंग हॉल, स्टडी रूम। मा संतोषी मुलीच्या हॉस्टेलमधील सुविधा 2, 3 आणि 4 मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी, मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि 24 तास महिला सिक्युरिटी। मा संतोषी बॉयज हॉस्टेलमधील उपलब्ध सुविधा 2, 3 आणि 4 मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, मुलामुलींच्या सुरक्षतेसाठी मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड। संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलासनगर नांदेड आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल RCC क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड।